हे ब्युटीज, मी मोनिका पात्रे माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. जर तुम्ही नवीन असाल तर डू सबस्क्राईब माय चॅनल आणि असंच माझा व्हिडिओ पाहत राहा आणि जे जुने आहेत त्यांना वेलकम बॅक. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ग्लास बँगल हॉल. आफ्टर मॅरेज आय have a big collection of glass bangles, so let's get started. First मी bangles अशा पद्धतीने स्टोर करते, मध्ये असं स्टॅक करते. सो फर्स्ट बँगल आहे रेड इन कलर. हे असे रेड वेल्वेटचे बँगल्स आहेत. दिस इज मोर लाईक, हे तुम्ही रेड और रेड कॉम्बिनेशनच्या साड्यांवर जसं की ग्रीन और येलो अशा साडींवर छान दिसेल. और कुर्तीज मध्ये पण खूप छान दिसतात बँगल्स. आणि सेकंड आहे सेम असेच आहे, नॉट ओपन दिस, असेच आहे. इथे 12-12चा पेअर आहे. हे मी घेतले होते नागपूरवरनच. माझ्या एका भावाचं लग्न होतं, त्याच्यासाठी स्पेशली एका स्टोअरमध्ये जाऊन घेतलं होतं. आणि हे एक बँगल आहे विथ टिकली, अशा टिकल्या. हे माझ्या मम्मानी मला दिलं होतं when I was having a baby. सो आमच्याकडे एक पद्धत आहे, जी काही प्रेग्नेंट वुमेन असते तिला कपडे लाईक साडी, ब्लाउज पीस, बँगल्स असं देतात. सो कॉल 7वा महिना वगैरे असतो ना त्यावेळेस. हे जस्ट रिसेंट बँगल्स आहे. हे पिंक कलरचे बँगल्स, हे सगळ्या साड्यांमध्ये जातात बिकॉज पिंक ऑलमोस्ट सगळ्या साड्यांमध्ये छान दिसतं. सो आणि इवन कुर्तीज लुक्स गुड. दिस इज फेवरेट वन. आणि याला गोल्डन हे आहे. सो हे आपले ट्रेडिशनल साडीमध्ये खूप मस्त दिसतात. बँगल्स मी माझ्या भावाच्या लग्नात घेतले होते. कोणाचंही जर लग्न असेल मुला मुलींचं तर त्यांच्या घरी लाईक एक रस्म असते बांगड्या भरण्याची. तर सगळ्या ज्या पण महिला असेल, लेडीज असतात, त्या बांगड्या भरतात आणि वेटाळ्यातल्या सगळ्या बायकांना बोलवतात, रिलेटिव्सला बोलवतात बांगड्या भरायला. तर हे मी तेव्हा त्यांच्याकडनं घेतलं होतं. इवन मी अजून बांगड्या घेतल्या होत्या. नॉट ओनली दिस हे डीप ग्रीन कलरच्या बँगल्स आहेत. लुक्स व्हेरी कूल. आय गॉट दीज बँगल्स पेस्टल ग्रीन लाईक पिस्ता कलर. तसे 12 घेतले होते, 24 घेतले होते. पेस्ट वाव, मला खूप आवडतात. काहीतरी क्रॅक झालं. गॉड, माझी बँगल तुटली. हीच तुटली. एक सोबत नव्हतं काढायला पाहिजे. ब्राईड असते त्यांना लग्नात ग्रीन हिरवा चुडा घातला जातो. तर हे तेव्हाचे बँगल्स आहेत. महाराष्ट्रामध्ये हिरवा चुडा जनरली भरण्याची पद्धत असते. तर थोडेसे आणि त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये, त्या हिरव्या चुळ्याच्या कॉम्बिनेशनमध्ये मी हे पण बँगल्स घातले होते विच इज गोल्डन इन कलर. आणि याला गोल्डन शिमर सारखं आहे. सो हे आपण असं घालू शकतात. गोल्डन साडी किंवा गोल्डन काठपदरच्या साडीमध्ये पण खूप सुंदर दिसतात. मी याला थोडंसं अरेंज करून घातले होते त्यावेळेस. असं अरेंज करून घातलं तर खूप सुंदर दिसतात. घातले होते, खूप सुंदर दिसत होते. इवन माझ्याकडे कडे होते ते पण घातले होते त्याच्यासोबत. रिसेंटली
मी नागपूरला गेली होती, तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना. तर तेव्हा मी आमच्या इकडे एक एरिया आहे मोमिनपुरा म्हणून, मुस्लिम एरिया आहे थोडा. तर तिकडे खूप सुंदर बँगल्स मिळतात. तिकडून हे सुंदर पर्पल कलरचे बँगल्स घेतले होते. आणि कुर्तीमध्ये किंवा सिल्वर काठपदर असते, आजकाल सिल्वर काठपदरची फॅशन आहे. तर तशा साड्यांमध्ये खूप सुंदर उठून दिसतात हे बँगल्स. आणि पर्पल इज माय फेवरेट. खूप सुंदर दिसते हे. तुम्हाला लगेच दाखवते, लवकर दाखवते की ह्या व्हिडिओमध्येच मी पूर्ण कव्हर करेल, ट्राय करेल. नाहीतर जर नाही झालं तर मी नेक्स्ट अजून एक व्हिडिओ बनेल. हे पिंक कलरचे बांगडे आहे. हे पण वेल्वेट मध्ये आहे. माझ्याकडे हे पण 24 आहे. हे खूप सुंदर दिसतात ह्या बांगड्या. तेव्हा मला मिळाला वेळ तर मी घालते. पिंक इज ऑसम कलर आहे. खूप सुंदर कलर. पिंक, पर्पल, ऍक्च्युली सगळेच कलर खूप छान दिसतात, पण प्रेफरन्सेस पण असतील. पिंक. अजून पिंक मध्येच थोडा डार्क पिंक आहे हा. नॉट टोटल रेड, मिक्सचर ऑफ पिंक अँड रेड. थोडंसं ना पिंकिश टोन आहे आणि रेडिश टोन पण आहे याला. सो हे खूप सुंदर दिसतात घातल्यावर. हे सेम ॲज अ रेड दिसतात, पण याला पिंकिश टोन आहे थोडासा. हे बँगल्स माझ्या अजून एक रिसेंट मी लग्नाला गेली होती, तिथे त्या लग्नात घेतलेले. याला हे मरून टाईप, मरून पर्पलिश असा शेड आहे. सो खूप सुंदर कलर आहे हा. अगदी रेअर कलर बांगड्यांमध्ये. मला तरी खूप रेअर वाटला, कारण की सहसा भेटत नाही हा कलर. सुंदर ब्लू कलर. सेम लग्नात घेतलेली बँगल्स आहेत. थोडा ढिला आहे, माझ्या साईजचा नव्हता, पण मला हा इतका आवडला हा कलर की मी घेऊन घेतला. सेम नाही आहे, पण ठीक आहे. आपण इथे जर कधी कडे घालतो तर त्याच्यात हे होऊन जातं. पण इतका पण हे नाही आहे, इतका पण ढिला नाही आहे. पडत नाही, बट थोडा ढील आहे, सहज निघून जातो. सुंदर कलर. हे बँगल्स आणि हे बँगल्स सोबत घेतले होते, सो मॅच करायला माझ्या साडीवर. हे ना ड्युअल कलरचे बँगल्स आहेत. याच्यात ब्लू कलर पण आहे आणि इथे थोडंसं मरून कलर पण आहे. खूप सुंदर टोन दिसतो घातल्यावर, तर अगदी एकदम मस्त दिसतंय. ड्युअल कलरचे बँगल्स आहेत. हे जे बँगल्स आहेत ते आहे पर्ल वाले आणि हे खूप सुंदर दिसतात. इवन असं वाटतं की हे मेटलचे बँगल आहे, बट दिस इज अ ग्लास बँगल. खूप सुंदर सुरेख असा फिनिश पण आहे आणि एकदम मस्त दिसतात. मला खूप आवडतात बँगल्स. रिसेंटली एका शॉपमध्ये गेली होते, लोकल शॉपमध्ये, तर तिथे हे बँगल्स मला खूप आवडले, येलो कलरचे. अँड दिस इज इन वेलवेट, सो आय लाईक दिस बँगल टू. मी रिसेंटली एका हळदीच्या लग्नात पण, जे आता माझ्या भावाचं लग्न होतं, त्या लग्नात मी हळदीला घातले होते बँगल्स. सुंदर बँगल्स आहे ग्रे मध्ये.
पॉलिश आणि याला गोल्डन टिकले आहेत. मला सांगा तुम्हाला कोणते बँगल्स आवडलेत इन कमेंट्स बॉक्स बिलो. तुम्हाला सांगा आतापर्यंत तुम्हाला कोणते बँगल्स आवडलेत. आणि सेम ते ऑरेंज वाले. हात तुमचा इतका सुंदर दिसतो ना बँगल घातल्यानंतर. नाईस. आणि यांचा खनखनाट ओ माय गॉड कलर चे बँगल्स. हे पण प्युअर ग्लास बँगल आहे बट दीज गो ऑन साडी, कुर्ती, वेस्टर्न आउटफिट. इवन मला तर असं वाटतं की आपण लाईक ब्रेसलेट घालतो तशासारखं आपण बँगल्स घालू शकतो ऑन जीन्स वगैरे. सेम आहे यांच्यासारखेच आहे, सेम टिकल्या बट येल्लो. सेम दुकानातून घेतलेले. बँगल्स आहे ना मी एका एक्झिबिशन मध्ये घेतले होते. इतके मस्त दिसतात हे. मी इवन जीन्स वर पण घालते. त्याचा पॅटर्न मला इतका आवडला. हा असं ग्रीन कलर मध्ये पण होतं बट मला हा या कलर मध्ये खूप आवडला. एका हातात वॉच आणि एका हातात बँगल्स. ऑसम कॉम्बिनेशन. जीन्स म्हणू नका, कुर्ती म्हणू नका, सगळ्यातच चांगले दिसते. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, नो सेकंड लास्ट, हे जे बँगल्स आहेत ते पण ग्लासचेच आहे. आतमधून ग्लासचेच दिसत आहे बट याला कोटिंग प्रिंटेड आहे. आणि हे मी ना आता मी घरी गेले होते त्यावेळेस आमच्या घराजवळ एक अंजली नावाचं शॉप आहे. त्या शॉपमधनं घेतले. आणि ते शॉप इतकं जुनं आहे. मी इवन लहान होती त्या शॉपमध्ये मी स्टेशनरी घ्यायला जायचे. आणि आय फाउंड दिस बँगल, ब्युटिफुल बँगल्स देअर, पेस्टल ऑरेंजिश कलरमध्ये. अँड लास्ट ब्युटी ऑफ दिस व्हिडिओ, ह्या बँगलची ब्युटी बघा किती सुंदर, स्लीक, अशी पाटल्यांसारखी आहे. मस्त थोडं वेस्टर्न लुक देणारे बँगल्स आहेत. दॅट्स इट. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ, बँगल हॉल व्हिडिओ खूप आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला सांगा तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे जाऊन बघायला आवडेल का. आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि असंच माझा व्हिडिओ पाहत राहा आणि भरपूर प्रेम करत राहा. नमस्कार. थँक्यू.